हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आम्ही दोघांनी बहीण भावानी बघा एवढासा हरभरा काढलेला आहे. इथं हरभरा पेरलेला होता, त्यामध्ये काँग्रेस जास्त झाला हरभरा. तर इथं असं पेट लावलेलं आहे हरभऱ्याचं. तर पूर्णाचा हरभरा काढून झालेला आहे. तर पहिला या वावरामध्ये डाळिंबाची झाडं आणि लिंबाची झाडं होती, काही फळांची होती. तर पेरूचं झाड आहे इथे ठेवलेलं आहे, बाकीचा बाग काढून टाकलेला आहे. तर इथे ऊस लावलेला आहे आणि खायला ऊस आणला असेल, त्याला डोळा असेल तर लावलेला आहे इथे ऊस. तरी इथं आहे कडीपत्त्याचं झाड, बघू शकता काय मोठं कडीपत्त्याचं झाड झालेलं आहे. इकडे लिंबाचं आहे, एवढं मोठं झाड कडीपत्त्याचं झालेलं आहे पूर्ण. तिकडे आहे चिक्कूची प्रत्येकी पेरूची 2, चिक्कूची 2, आंब्याची, डाळिंब वगैरे अशी झाडं लावलेली होती. पण पाणी नसल्यामुळे जळाली होती. लिंब काय काढता येत नव्हते, खूप मोठाले झाडं झाली होती काट्यामुळं. तर इथं आंबा आहे, तर ती काढून मग त्यावर हरभरा पेरला होता. पण हरभऱ्याचं जास्त गवत झालं. इथं काँग्रेस आहे हरभरा. तर पूर्णाचा हरभरा काढलेला आहे मी बहीण भावानी दोघांनी. तो आता पूर्णाचा हरभरा काढून झालेला आहे. तर आता जेवण करायचं आहे. मांजर काहीच खाऊन देणार नाही, जे आपण खाऊ ते तिला टाकावं लागतं. उपास आहे मला, उपास आहे. काय आज सोमवार आहे? हो. मग समोरच्या लोकांना काय घातलं बाई? नाही खायला घेतलंय आता ना. हँग. तर जेवण झाल्यानंतर मी एवढे कपडे धुवून काढले. त्यानंतर बघू शकता वरून कसा परिसर दिसत आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे पूर्ण शेतामधलं ज्वारी, गहू, हरभरा वगैरे सर्व काढून झालेला आहे. तर असं दिसत आहे परिसर वरचा, बघू शकता पूर्ण असा जंगलासारखा. पुन्हा नारळाची झाडं तेवढी हिरवी आहे. खाली पाण्याची टाकी आहे, तिथंच मी कपडे धुतलेली आहे. तरी इथं नळ आहे, पण आता लाईट नाही आहे. हिटर वगैरे, पाण्याच्या बादल्या वगैरे वापरायला पाणी भरून ठेवत असतो. तर आता मला करायचं आहे स्वयंपाक करून मला जायचं आहे घरी माझ्या. तर बघू शकता असा परिसर दिसत आहे. तर पाठीमागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. तर बघू शकता असा हा परिसर आहे. फक्त लिंबाची झाडं सोडून दुसरं कोणतंही झाड हिरवं नाही आहे. तिथं बघू शकता कडू कसं वरडत आहे दरवाजाकडं, माझ्याकडं बघून दरवाजातून. इथं पोल्ट्री आहे, याच्यामध्ये कड कोंबड्या आहे. तर इकडं कांदे आहे. पूर्ण अशी चहूबाजूनी शेती आहे आणि मध्येच असं घर आहे. या 2 खोल्या, तिकडं पूर्ण वाडा असा आहे. असा परिसर काय भारी दिसतोय. इथं माझ्या आळूच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत, तव्यामध्ये बनवलेल्या आहे. इथं चपाती, तेवढ्याशा चपात्या बनवून ठेवलेल्या ना. आजीची बडबड चालू होती मस्ती. माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. इथे बघू शकता मटकी, तरी इथे भाजी पण बनवून झालेली आहे. तरी पाच. तर इथे दूध तापून ठेवलेला आहे, चहा उकळलेला आहे. तर आजी छानपैकी चहा पित आहे. आळूच्या पण झालेली आहे. चूल काय आज पेटवली नाही. आजी तर रोज पेटवून स्वयंपाक करीत असते. आज काय मी पेटवली नाही, मला जायचं होतं, उशीर झाला होता. तुला घेवायच्या? हा घेते, मला चहा. पळीवर काढून ठेवा. हा पळीवरती काढून ठेवा. आता मला चहा पिऊन जायचं आहे घरी. कशाला? हरभऱ्याला. हरभरा काढून झालेला आहे. धुणं भांडी स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे. आवरून आता वाजले 5:30 आणि माझी चाललेली आता तयारी घरी जाण्याची. चल मी जाते आता, चालले. वड्या काड्या काढून ठेवल्या. राहून दे त्याच्यात, नंतर काढून ठेव. मग जेवायचा नाही व्हायच्या, नाही होत म्हणला, नाही व्हायच्या ग. कोण खायचे? खाल्ल्यावर काढीन ना, खाल्ल्यावर काढीन ना तू.
काय खाल्लं कोण खायचे आता हे कालवानी मटकी चालेल. आहे हा हा चालेल ठेवते. हे मटकी आहे हा ही पण मटकी त्यांनी भरपूर लय वेळ झाला घातली. त्याला मोडा आला त्या मुलीवर हा लय मुलं घर मला वाढायले. विचारला गेलो कोण होतं का चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ते बघा मला कशी पळून गेलेली आहे, मला बघून मांजर खिडकीतून उडी मारलेली आहे.